नमस्कार. मी पुन्हा तुमच्या भेटीला आली आहे. मी विजयलक्ष्मी आहेरे, मायमंचीची संस्थापिका. आता हा श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण महिना म्हणजे हा सगळ्या सणांचा राजा. याच्यापासूनच सण सुरू होत असतात. आणि श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा, उपवासाचा महिना, पवित्र महिना. आणि या महिन्यामध्ये काय सणवार येतात हे आपण बघणारच आहोत. परंतु त्या सणवारांच्या मागचं महत्त्व काय आहे? कारण पूर्वीच्या काळी यांच्या मागे महत्त्व असायचं, यांच्या मागे कारण असायचं. ते कारण तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. आता नव्या पिढीमध्ये या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. परंतु जे पूर्वप्राचीन चालून आलेल्या ज्या प्रथा आहेत त्यांच्याविषयी पण आपल्याला जाणून घ्यायला खरंच आवडेल. आणि हे जाणून घेण्यासाठी मी आज माझी मैत्रीण आहे, वय वर्ष 80, शालिनी कासार, आणि तुमचं मायमंचवर स्वागत आहे. माझं नाव शालिनी कासार. माझं वय आहे 80 वर्ष. शालिनी ताई, मी तुम्हाला श्रावणातला पहिला सण आहे नागपंचमी, या सणाविषयी थोडक्यात तुम्ही मला सगळी माहिती सांगू शकाल का? मला सांगत आहे. नागपंचमीचा हा श्रावण महिन्यातला पहिला नागपंचमीचा सण. त्या दिवशी बाया घरोघरी नागपंचमी साजरी करतात. त्या दिवशी एका गावात एक शेतकरी शेतात गेला. शेतात जाताच त्याला ते वारूळ होते, ते काही दिसले नाही. त्यांनी शेत नांगरून टाकलं. त्या शेतात वाराळात नागिनचे पिले होते, ते नांगरले गेले. तिथून फिरून नागिन आली. तिने बघितलं तर माझे पिले नाही, माझे वारूळ नाही, ते गेले कुठे? तिचा संताप झाला. त्या संतापात ती घरी गेली, शेतकऱ्याच्या घरी गेली. त्याला दंश केला, त्याच्या मुलाला दंश केला, त्याच्या पत्नीला दंश केला. त्याची होती एक मुलगी, तिचं झाले होते लग्न. ती गेली होती सासरी. तिथे नागिन गेली. हिलाही आपण याचा वंश संपवायचा म्हणून तिलाही दंश करू. तर तिच्या घरी जाताच तर तिथे गेली. तिने बघितलं तर तिने एक पाट मांडला सुंदर. त्याच्यावर नागाचे 9 पिलं काढले नागिनीचे. लाह्यांचा नैवेद्य ठेवला, दुधाचा नैवेद्य ठेवला. ते येता सांग ती नागिन त्या पिलांची पूजा करत होती. नागिनीने ती अरे मी हिला तर दंश करायला आलो आणि इथं माझी पूजा करते, तिला दंश कसा करायचा? तिला त्या मुलीने पूजा केली. तिला नैवेद्य काय द्यायचा ते काही सुचेना. ती म्हणे माझ्या बापाने वारूळ नांगरून टाकलं. व ती म्हणे आता मी काय करू? तर तिने त्या दिवशी विचार केला, आता आपण तवा ठेवायचा नाही. तिने त्या दिवशी मग डोकं लावून कानोले केले. भाजी चिरायची नाही, नागाचं तोंड चिरले जाईल म्हणून त्या दिवशी तिने गव्हाची खीर केली. गव्हाची खीर आणि कानोले हे नागांना नैवेद्य दाखवला. नागोबा ते खाऊन तृप्त झाले. तिला शुभ आशीर्वाद दिला. आपल्याला एक कथा सांगितली आणि याच्यामध्ये सर्प आणि त्याचे पिले, नाग आणि नागिन, आणि या संदर्भात हे नागपंचमी आपण साजरी करत असतो. त्या दिवशी आपण ताईंनी सांगितलं की कानोले करतात, चिरत नाही, कापत नाही. त्याचं एकच मला तरी आता असं वाटतं वैज्ञानिक युगामध्ये की आपण या प्राण्यांचं आपण संरक्षण जर केलं तर ते आपल्याला काही हानी पोचत नाही. आणि संरक्षण करणं निसर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. मी आता ताईंना असा प्रश्न विचारते की नागपंचमीच्या सणाला तुम्ही गोडधोड काय काय बनवतात? मी त्या दिवशी गोडधोड आपण खीर आणि कानोले करतो, त्याचा नैवेद्य दाखवतो. दुसरं वेगळं काही भात करत नाही. ते नागाचे दात असतात म्हणून त्या दिवशी भात करू नये. त्या दिवशी कानोले आणि खीर हाच नैवेद्य नागदेवताला चालतो. किती महत्त्वाचं आहे बघा की आपण ज्या प्राण्यांना जर त्रास दिला तर निसर्ग पण आपल्याला पुरेसा साथ देत नाही. म्हणून निसर्गाचं संवर्धन करणं या नागपंचमीच्या मागचा उद्देश आहे. कारण श्रावणामध्ये सापांची संख्या जास्त प्रमाणामध्ये जंगलांमध्ये असते आणि त्याच्यापासून मानवाला त्रास होत असतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाहता नागपंचमी हा सण गोडधोडाचा आहे, म्हणजे आनंदाचा पण आहे आणि माहेरवाशीण पण येतात. पुरणपोळीचं जेवण केलं जातं आणि सगळ्या प्रकारे सगळ्या ठिकाणी हा सण अतिशय आनंदाने साजरा केला जातो. शालिनीताई, मायमंचाच्या व्यासपीठावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही आमच्या मायमंचासाठी काय संदेश देऊ शकाल?
या जुन्या प्रथा तुम्हाला माहीत असावं म्हणून मी आज तुम्हाला सांगत आहे. माझं वय आज 80 आहे. आज मला या व्यासपीठाने संधी दिली ती मागील सगळं नागपंचमीची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. त्याबद्दल धन्यवाद. खूपच छान माहिती मिळाली आपल्याला नागपंचमीची. आणि आपल्या ह्या मायमंचच्या व्यासपीठावर आपल्याला प्रथा, परंपरा, सणवार हे सगळं आता तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणारच आहोत. आणि अवश्य तुम्ही मायमंचला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि संपर्कात असा. धन्यवाद. आज नागपंचमी गावातच नाही तर शहरी भागातही साजरी केली जाते. पावसाळ्यात सापांचे दर्शन होते, परंतु सर्पमित्रांमुळे त्यांचे भय न वाटता त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाज जागृती झाली आहे. या निमित्ताने पाटावरील रांगोळीच्या नागपूजेबरोबरच खऱ्याखुऱ्या नागांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना गोड खाऊ घातले तर या सणाचा व्यापक दृष्टिकोन सार्थकी ठरू शकेल असे आम्हाला वाटते. धन्यवाद.